असे राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून या प्रेस कॉन्फरन्सला मी सामोरं जातोय। उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनस्वी स्वागत। इथे ॲक्च्युली कार्यकर्त्यांना कोणाला सांगितलं नव्हतं, पण ते कसे आले त्याची काही कल्पना नाही, पण जे आले त्यांचे सुद्धा मनस्वी आभार। 10 जून 1999 साली या देशातले मागची 60 वर्ष ज्यांनी कायम लोकांच्या हृदयावर राज्य केलं असे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हाकेला हो देत लाखो लोक, मी म्हणून करोडो लोक, करोडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहभागी झाले। त्याच्यापैकी मी एक होतो, याचा मला कायम अभिमान राहील। पवार साहेबांवर नितांत प्रेम, पवार साहेबांवर नितांत श्रद्धा, पवार साहेबांवर नितांत विश्वास कालही होता, आजही आहे आणि उद्यासुद्धा राहील। 26 वर्ष 6 महिने 14 दिवस मला पवार साहेबांच्या पक्षामध्ये राहता आलं, पक्षाकडून वेगवेगळ्या कामाची संधी मिळाली। हा माझ्या मी आयुष्याचा खूप मोठा ठेवा समजतो। पवार साहेबांच्या आशीर्वादाने ज्या काळात या शहरामध्ये या शहराचं एकूण सगळं कामकाज सांभाळणारे किंवा ज्याचं नेतृत्व होतं ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली, मधल्या काळामध्ये माननीय माझ्या नेत्या, लाडक्या नेत्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली मला कामकाज करायची संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सरचिटणीस पदापासून अध्यक्षपदापर्यंतची मिळालेली पदं, PMT सदस्यपदापासून नगरसेवक, महापौर म्हणून मिळाली पदं ही माझ्या पक्षामुळे, माननीय पवारसाहेब, माननीय अजितदादा, माननीय सुप्रियाताई सुळे, मधल्या काळातले सगळे शहराध्यक्ष, माननीय शांतीलाल काका सुरतवाला, स्वर्गीय प्रकाशरावजी ढेरे, माननीय रवींद्रजी माळवतकर, माननीय अण्णासाहेब थोरात, माननीय जयदेवरावजी गायकवाड, माननीय वंदनाताई चव्हाण यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने, यांच्या सगळ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळं मला ही मिळाली। अर्थात पक्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामकाज केलं याची चांगल्या पद्धतीने नोंद घेऊन या ठिकाणी त्यांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांच्या कायम ऋणी राहील हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो। मला जी संधी काम करण्याची मिळाली ती पक्षामुळे तर मिळालीच, पण मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तो वानवडी परिसर असेल, वानवडी प्रभाग असेल, माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ असेल आणि पुणे शहरातल्या नागरिकांनी माझ्या प्रत्येक कृतीला, माझ्या प्रत्येक कामाला दाद दिली आणि म्हणून ती दाद भरभरून मिळाल्यामुळं कायम या ठिकाणी पुणेकरांच्या, महाराष्ट्रातल्या हिताच्या नागरिक म्हणजे जे काही प्रश्न आहेत चांगले झाले तर चांगल्यासाठी, आणि महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात झालं, पुणेकरांच्या हिताच्या विरोधात झालं तर त्यासाठी मला रस्त्यावर यावं लागलं, कारण की ते पुणेकरांची भावना होती। त्याच्यामध्ये माझा वैयक्तिक कुठल्या सरकारवर, कुठल्या पक्षावर, कुठल्या नेत्यावर या ठिकाणी रागलोभ नव्हता आणि उद्याही नसेल। या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या आयुष्यात खूप खडतर प्रसंग मला सामोरं जावं लागलं, पण सगळ्याच माझ्या पक्षातल्या कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे भक्कमपणाने पाठिंबा मला देऊन माझ्या पाठीशी राहिले। मी सर्वप्रथम माझे नेते ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, ज्यांचा सहवास मिळाला, ते आदरणीय श्रद्धेय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा आणि आदरणीय माझ्या मोठ्या भगिनी आणि या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ सुप्रियाताई सुळे यांचे मनस्वी आभार मानतो। माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखाच्या घटनेमध्ये त्यांचं मला पाठबळ मिळालं, किंबहुना अशा प्रकारचे आशीर्वाद मिळाले। अन्यथा प्रशांत जगताप फार काही या ठिकाणी कुठल्या प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आलेला कार्यकर्ता होता, तरीसुद्धा यांनी आशीर्वाद दिले म्हणून मिळाले। राजकीय जीवनामध्ये मी आज वयाच्या 47व्या वर्षी जसं मागे वळून बघतो त्यावेळेस मला पुढचाही भविष्यकाळ या ठिकाणी दिसतो। मी काय कुठला ज्योतिषी नाही, पण प्रत्येक व्यक्ती राजकीय जीवनामध्ये येत असताना काही लोक फॅशन म्हणून येतात तर काही लोक पॅशन म्हणून येतात। फॅशन आणि पॅशनमध्ये फरक आहे। मी राजकीय जीवनामध्ये मला कुठवर जायचं आहे, कधीपर्यंत राजकारणामध्ये कार्यरत राहायचं आहे, कुणासाठी कार्यरत राहायचं आहे, काय प्रश्न घेऊन मला पुढं या ठिकाणी नका या ठिकाणी